चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही शिबिराच्या माध्यमातून करू शकलो याचा आनंद मला या ठिकाणी वाटतो आहे. आणि ज्या मान्यवरांना आम्ही इथं बोलावलाय ते मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांचं स्वागत करणं, त्यांचा परिचय करून देणं हे माझं काम आहे. या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रभाताई वासाडे हे फार मोठं नाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातलं. तुम्हाला सर्वांना कल्पना असेल आता नुकतंच नामकरण झालं चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचं. ते नाव झालं, नवीन नाव आहे मासा कन्नमवार जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर. मासा कन्नमवार वरती ज्यांनी PhD केली ते आमच्या प्रभाताई वासाडे आहेत. टाळ्या. हा परिचय थोडा आहे, त्यांचा परिचय खूप मोठा आहे. दुसरा परिचय म्हणजे आपल्या ITI समोर एक मोठी बँक आहे आणि ज्या बँकेच्या खूप शाखा आहे जिल्ह्यामध्ये. तर नाव आहे CBCC बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. मुख्य शाखा इथे आपल्या ITI समोर आहे. आणि त्या शाखेच्या त्या बँकेच्या संचालिका डायरेक्टर अनेक वर्षापासून त्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःचं बचत गट तयार करून त्या माध्यमातून अनेक मुलींना रोजगार स्वरोजगार करण्यासाठी कर्ज दिलेलं आहे. लोन देऊन त्यांना सक्षम करण्याचं काम केलेलं आहे, उभं केलं आहे, स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. आणि त्याचबरोबर त्या उत्तम लेखिका आहेत आणि महिला वर्गात लोकप्रिय आहे. अतिशय सोजवळ असं व्यक्तिमत्व आहे. त्या इथं आल्यात, त्यांचं जोरदार टाळ्या स्वागत. प्रभाताईच्या ताई लहान का मोठ्या? त्या मोठ्या. तुम्ही लहान का? तुम्ही मोठे, त्या लहान. गेल्या वर्षी आम्ही सर कॅम्प घेतला होता वड्याला आम्ही त्यांच्या ताईला बोलावलं. पण ह्या दोन्ही बहिणी जेव्हा समोर येतात ओळखू येत नाही का लहान कोण आणि मोठी कोण, प्राध्यापिका कोण आणि हेडमास्टर कोण. इतक्या दोघी म्हणजे खरंच सुंदरच आहे. नो डाऊट. टाळ्या होईल. मी त्यांच्या संस्थेमध्ये 1991 मध्ये इथे एनगोडीचा ITI होता, धर्मवीर ITI एनगोडी. 1991ला मी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या ITI. एनगोडीला ITI होती, 3 ट्रेड होते. इथे हस्तेसाहेब प्राचार्य होते, तिथे मी प्राचार्य होते. आणि ते 1.5 वर्ष नोकरी त्या ठिकाणी केली. बाबासाहेब त्या संस्थेचे अध्यक्ष होते आणि यांचे जे मिस्टर आहेत ते संचालक होते, सदस्य होते त्या संस्थेचे. तेव्हापासून वासाडे परिवाराशी माझा जवळचा संबंध आहे. सगळे लोक ओळखतात मला आणि कदाचित त्यामुळेच त्या इतक्या व्यस्त कामामधून त्या वेळात वेळ काढून त्या इथं आल्या, त्यांना धन्यवाद देतो. दुसरं म्हणजे सायली जेठे या ठिकाणी आलेले आहेत. सायली जेठे ह्या अहेरी तालुक्यातल्या आहेत, मूळच्या, जिल्हा गडचिरोली. आता आमच्या जिल्ह्यात राहतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मी त्या जिल्ह्यात नोकरी केली आणि या जिल्ह्यातला मला तो जिल्हा जवळचाच वाटतो. सायली जेठे ह्या उत्तम अशा नाट्यकलावंत आहेत. आपल्या प्रियदर्शिनी हॉलमध्ये ज्या सुंदर नाट्यछटा नाट्यप्रयोग झालेले आहेत त्यातले सायलींचे अनेक नाट्यप्रयोग झालेले आहेत. त्यांचे मिस्टर आमचे चांगले मित्र आहेत. पॉवर स्टेशनला ते इंजिनियर आहेत. त्यांच्या लग्नाला मी गेलो होतो आणि खूप गर्दी होती सर बांबोडे त्या लग्नाला. आणि त्या गर्दीत जायची इच्छा नव्हती, यांच्याजवळ जाऊ शकलो नाही. मी जेवण करून निघून गेलो. त्यामुळे व्हिडिओ जो निघाला त्या व्हिडिओमध्ये मी जेवण करताना यांना आशीर्वाद देताना नाही. त्यांच्या मिस्टरांनी मला म्हटलं सर तुम्ही आले होते पण आमच्या जवळ का आले नाही. का नाही आले? जेवण करताना मात्र दिसले. जेवण सगळ्याला प्रिय असते म्हणून जेवणाचा आनंद पहिला घेऊन टाकावा असं मला वाटतं. तरी गर्दी काही कधी होत नव्हती. जिजाऊ लॉनमध्ये लग्नाचा कार्यक्रम होता. फारच सुंदर कार्यक्रम झाला, छान. आणि त्या इथे आलेल्या आहेत. माझी अशी इच्छा होती की आमच्या ज्या मुली आहेत, गावागावच्या मुली आहेत, खेड्यातल्या मुली आहेत, जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावातल्या मुली आहेत, ह्या मुलींना चित्रपटाचं आकर्षण असते, नाटकाचं आकर्षण असते, वेब सिरीजचं आकर्षण असते. आपण एक संधी मिळाली पाहिजे आपल्याला कुठेतरी छोटा मोठा रोल कसा करता येईल हे सांगणार कोण बरं. पुणे मुंबईचे तर काही कलाकार देणं शक्य नाही आहे. एक माझा मित्र आहे क्लासमेट गाडेकर म्हणून मुंबईला नट आहे तो. तर तो त्याला ये म्हणलं एक दिवस पाहतो, त्याला काही वेळ भेटतच नाही आहे.
पण मला आज जवळच्या ज्या आमच्या भगिनी आहेत सायली जेठे त्या इथं आल्या, त्या आपल्याशी बोलणार आहे. नाटकात कसं काम करावं, संधी कशी मिळते, आपण काय काय गुण विकसित केले पाहिजे या संदर्भात ते बोलणार आहे. एक चांगल्या गृहिणी, चांगल्या माता आणि चांगल्या कलावंत म्हणून मी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांचं स्वागत संस्थेच्या वतीने जोरदार टाळ्या होऊ देण्यात. तिसरे जे प्रमुख पाहुणे आहेत त्याचं नाव आहे प्रमिला अलोणे. ह्या अहेरी तालुक्यामधले सिंगणपेठ नावाचं गाव आहे. त्या गावात त्यांचा जन्म झाला. शिक्षण फार कमी आहे, घरची गरिबी, दारिद्र्य आणि नंतर पुढे लग्नानंतर मग छोटा मोठा टेलरिंगचा व्यवसाय, व्यवसायामध्ये बरीच मेहनत, संघर्ष, पुढे कष्ट करत करत बचत गट, ते सांगणार आहे सगळं. बचत गटाच्या माध्यमातून मग प्रगती केली, आर्थिक प्रगती केली आणि मग तिने गडचिरोली शहरामध्ये एक सराफा लाईनमध्ये गारमेंटचं दुकान आहे, गारमेंट विक्रीचं, साडीचं विक्रीचं दुकान आहे. मी 6 वर्ष सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो आणि मी गडचिरोलीमध्ये 2 व्हीलर नेली नव्हती, सायकल वापरली. याचं कारण असं की माझी अशी इच्छा होती की सायकलमध्ये जर आपण वापरली सायकल आपलं पोट आतमध्ये राहते, सायकल नसली तर पोट पुढे जातं. आणि म्हणून आम्ही सायकल मंडळ स्थापन केलं. तर ते 2 लाईन आहे, म्हणजे बाजारच्या लाईन आहे, बाजार ओळ आहे. त्या ओळीने जेव्हा इथून मी फिरलो तेव्हा मला सांगितलं का या प्रमिला अलोणे आहे, यांचं चांगलं दुकान आहे. आणि हे सांगितलं का त्या कवयित्री आहे. कवयित्री कारण मी स्वतः कवी आहो. माझे 13 पुस्तकं निघालेले आहेत, त्यांचे 5 पुस्तकं निघालेले आहेत. मग मी यांना भेटलो, परिचय करून घेतला, त्यांच्या कविता पाहिल्या, त्यांच्याकडनं ऐकून घेतलं. काय आश्चर्य, कविता इतक्या सुंदर, त्याच्यात त्यांचा आवाज सुद्धा सुंदर. म्हणजे कवितेचं वाचन, गायन, कविता लेखन आणि बचत गटाच्या माध्यमातून दुकानाची निर्मिती, त्याच्यात प्रगती, आपला संसार, म्हणजे महिला सक्षमीकरणाचे जे स्टेप्स आहेत त्या सगळ्या स्टेप त्यांनी प्राप्त केल्या. जोरदार टाळ्या होत्या. विशेष म्हणजे बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांनी जो समतेचा विचार केला, तो समतेचा विचार गावागावात जाण्यासाठी त्यांनी एक टीम तयार केली, संगीताची, प्रबोधनाची. अनेक गावामध्ये त्या जाऊन त्यांचं प्रबोधन केलं आहे. मी श्रोता म्हणून त्यांचा कार्यक्रम पाहिलेला आहे गडचिरोलीमध्ये. मला वाटलं की यांना बोलावलं पाहिजे की एखादी खेळातली महिला कशा प्रकारे प्रगती करते ही प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि मग जवळची आपण जे हिरे आहेत, झाडीपट्टीतली हिरे, मला सांगायला आनंद वाटेल की दंडे सर, झाडीपट्टीत खरेच हिरे आहेत. खूप म्हणजे काय म्हणतात, नाट्य कलावंत घरोघरी आहे. गडचिरोलीला असताना मला एक अनुभव असा आला, वासाडे मॅडम 60 मुलं माझ्या वर्गात बसले गणिताच्या, म्हणजे ITI मध्ये. आता मी गणित शिकवून आलो, बोर्डावरती ब्लॅकबोर्ड गणित शिकवून राहिलो, पुढं लिहून राहिले. मला असं वाटतं की सगळे मुलं मी जे शिकवतो ते लिहून राहिले, छान अभ्यास करते, लिहिते. पूर्ण 1 तास मी शिकवलं आणि पाठीमागे जाऊन पाहतो तर मागचे 2 पोरं असे होते, त्या वही नव्हती, पेनही नव्हती, पण इतकी सुंदर लिहित होते. जसं काही ते ऍक्टिंग इतकी सुंदर होती की तुमची ओरिजिनल पोरं असेल इतकी सुंदर ऍक्टिंग करते. म्हणजे एवढे कलाकार त्या जिल्ह्यामध्ये झाडीपट्टीमध्ये. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे वत्सा देसाईगंज. माझी नोकरी त्या ठिकाणी 6 वर्ष तिथं होतो. 1993ला साहेब सुद्धा तिथे प्राध्यापक होते MCVCला. ते MCVCला मी ITIला होतो. वत्सा देसाईगंज जुना परिचय सरांचा. त्या वर्षाला 56 नाट्यमंडळ आहे, नाटकाचे मंडळ. जर नाटक घ्यायचं असेल आपल्या भागात तर बुकिंग करावी लागते. नाट्य केंद्र, बुकिंग सेंटर वर्षाला आहे. झाडीपट्टीचं नाट्य केंद्र, नाट्य परंपरा आहे. झाडीपट्टीचा तांदूळ प्रसिद्ध आहे, तसे नाटक प्रसिद्ध आहे. तसे तर तो जिल्हा रंगबिरंगी जिल्हा आहे. फार चांगले लोक आहेत. प्रकाश आमटे साहेब आहे, अभय भंग आहे, फार चांगले लोक आहेत. मला तर खूप ओळखत, चांगले बांधतात. म्हणजे मी त्यांच्याकडे अनेकदा गेलेला होतो आणि असे जे मला हिरे सापडले त्याला मी तुमच्याकडून आणण्याचा प्रयत्न केला. मला संस्थेच्या मुलांसमोर मला या ठिकाणी सादर करताना, आणताना मला मनस्वी आनंद होतो की यांच्यापासून ती प्रेरणा घ्या आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा द्या. एवढी विनंती या निमित्ताने करतो. सरांनी पोरं बसवणे, त्यांना जमा करणे फार कठीण आपल्या चहा आपल्याला तिकडे पडतं, मुंग्यासारखे धावतात, जसं कधी चहाच पिला. आणि म्हणून तुम्ही इथं बसलं पाहिजे. चहापेक्षा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून याचा लाभ तुम्ही घ्या. नोट्स काढा, व्हिडिओ काढा, सगळे काही मोबाईल्स आहेत. जाते वेळी अभिनेत्रीसोबत फोटो काढा, घरच्या लोकांना दाखवा आपल्या भागात काही अभिनेत्री आहे.
ह्या उद्योजिका आहेत नवी उद्योजक. तर या दृष्टीने सर्वांचं स्वागत करू. थांबतो. नमस्कार, धन्यवाद.